या व्याख्यानमालेचे नाव आहे विश्वात होणारी वाढ. या वाढ होण्याचे 3 अर्थ आहेत. पहिला अर्थ एखाद्याची होणारी वैयक्तिक वाढ, जसे तुम्ही, मी किंवा एखादे झाड. आपण एका सूक्ष्म पेशीपासून तयार होतो आणि त्या पुढील जीवनकाळात शेकडो ट्रिलियन पेशींचा भव्य प्रासाद बनतो. दुसरा अर्थ वाढणे म्हणजे या पृथ्वीवरील संपूर्ण सजीव सृष्टीची वाढ होणे, ज्याला आपण उत्क्रांती म्हणतो. उत्क्रांतीमुळे होणारे बदल अनेक पिढ्यांनंतरच दिसून येतात, कारण हे बदल अत्यंत सावकाश घडतात. आजच्या व्याख्यानात आपण तिसऱ्या प्रकारच्या वाढीबाबत बोलणार आहोत. या वाढीचा अर्थ या अनुषंगाने आहे की या विश्वाबद्दलची आपली समज वाढणे. आपल्या सभोवतालच्या विश्वाचे भान वाढवायचे असेल तर आपल्याकडे योग्य साधन असायला हवे, आणि आपल्या ग्रहावर ते साधन आहे मेंदू. जेव्हा मेंदू योग्य प्रमाणात वाढतो तेव्हा त्याच्यात विश्व समजण्याची क्षमता निर्माण होते. मग हा मेंदू विश्वाचे प्रतिरूप साठवतो आणि हे काम करतो. आजच्या व्याख्यानाचं नाव असायला हवं होतं, हे विश्व आपल्या मेंदूत कसं साठवायचं. पण ही क्षमता येण्या अगोदर मेंदूने आपल्या प्रवासात वाढत जाणे अगदी अपरिहार्य आहे. सभोवतालचे ऐहिक जग नीट समजून घेण्यासाठी मेंदूने प्रचंड कवायत केली आहे. विश्वाचे स्वरूप समजण्याच्या उदात्त हेतूने मेंदू उत्क्रांत झालेला नाही. त्याने सर्वप्रथम आपले अन्न किंवा राहण्याचा परिसर अशा सोप्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. ही एक खोद गांधील माशी आहे जी एका नाकतोड्याचा चावा घेण्यात व्यस्त आहे. खोद गांधील माशी इतर माशांसारखी नाही. ती आपल्या स्वतंत्र बिळात राहते आणि नाकतोडा किंवा इतर भक्ष्याला चावते व मेलेले भक्ष्य आपल्या बिळात घेऊन जाते. असं समजा की ही खोद गांधील माशी आहे व हे तिचे बिळ आहे. जेव्हा ती नाकतोडा किंवा इतर भक्ष्य पकडते तेव्हा प्रत्येक वेळेस ते बिळात नेते व तिच्या पिल्लांना भरवते. पण हे करण्यासाठी तिला नेहमी आपले बीळ शोधावे लागते, कारण अन्न मिळवण्यासाठी तिला खूप दूर भटकंती करावी लागते. ती हे कसं करते? बिळातून बाहेर आल्यावर ती सर्वप्रथम सभोवतालच्या परिसराची बऱ्याच वेळा घिरट्या घालून पाहणी करते व या परिसराचा भूगोल जाणून घेते. मग भक्ष्य पकडण्यासाठी ती दूर उडून जाते. पकडलेले भक्ष्य आधी बिळाच्या बाहेर आणून ठेवते, आत जाऊन आपलेच बीळ असल्याची खातरजमा करते व पुन्हा बाहेर येऊन नाकतोड्याला आत घेऊन जाते. ही प्रक्रिया अशीच प्रत्येक वेळी केली जाते. ती प्रत्येक भक्ष्य आपल्या पिलांसाठी बिळाच्या आत नेते. प्रसिद्ध सजीवसृष्टी शास्त्रज्ञ निको टिनबर्गन यांनी एक अतिशय कल्पक प्रयोग केला. ते एका बिळाबाहेर थांबले व खोदमाशी आत जाईपर्यंत वाट पाहत राहिले आणि ती आत गेल्यावर बिळाभोवती असे 4 कोन ठेवले व पुन्हा बाजूला जाऊन थांबले. खोदमाशी बिळाबाहेर आली आणि अवतीभोवती 4-5 घिरट्या घालून पाहणी करू लागली. तिला बिळाभोवती ठेवलेले ते 4 कोन दिसले आणि ती भक्ष्य पकडायला निघून गेली. ती हे करत असताना टिनबर्गनने ते 4 कोन पटकन ह्या प्रकारे थोडे बाजूला सरकवून ठेवले. खोदमाशी नाकतोडा पकडून परत आली आणि ती काय शोधू लागली? ते 4 कोन शोधू लागली, कारण जाताना तिने बिळाभोवती या खुणा हेरून ठेवल्या होत्या. म्हणून ती सरळ 4 कोनांच्या मधल्या भागात बीळ शोधण्यासाठी गेली, पण तिला तिथे बीळ सापडलं नाही. खोदमाशीने बिळाभोवतालच्या परिसराचा नकाशा पाहून आपल्या मेंदूत त्याची प्रतिकृती कोरून ठेवली होती. म्हणजे खोदमाशीचा मेंदू देखील हे करू शकतो. पण आपल्याला जर विश्वाची प्रतिकृती साठवायची असेल तर मोठा मेंदू असायला हवा, आणि खोदमाशीच्या मेंदूत ती क्षमता नाही. टिनबर्गनने केलेल्या आणखी एका प्रयोगातून हे समजून घेऊया. हा प्रयोग सर्वप्रथम फ्रेंच कीटकशास्त्रज्ञ फाब यांनी केला होता. त्यांनी जे केलं ते असं होतं. जसं आधी म्हटलं, जेव्हा खोदमाशी भक्ष्य घेऊन येते तेव्हा ती सर्वप्रथम ते भक्ष्य बिळापासून थोडे लांब ठेवते आणि आत जाऊन बहुधा खात्री करून घेते की वाटेत कुठलेही अडथळे नाहीत ना व हे बीळ आपलेच आहे ना. आणि मग ती बाहेर येऊन नाकतोड्याला बिळाच्या आत खेचत नेते. साधारणपणे हे असंच घडतं. पण टिनबर्गनने काय केलं? खोदमाशी शिकार आणून ती बिळाबाहेर ठेवून पाहणी करण्यासाठी आत जाईपर्यंत ते थांबून राहिले. आणि मग माशी बिळाच्या आतमध्ये असताना त्यांनी बाहेर ठेवलेल्या नाकतोड्याची जागा थोडी बदलली. खोदमाशी बाहेर आली आणि तिने जिथे नाकतोडा ठेवला होता तिथे गेली, पण तिला तो तिथे सापडलाच नाही. आजूबाजूला पाहिल्यावर तिला तो मिळाला आणि मग ती स्वतःशीच बोलली, असं आपण समजूया, चला माझ्याकडे नाकतोडा तर आहे, आता मला पुन्हा एकदा बिळात जायला हवं.
आपल्या भाषेत तसं बोलली नाही, पण शिकार बिळाबाहेर ठेवून पाहणी करण्यासाठी मात्र आत गेली. मग टिनबर्गनने नाकतोडा पुन्हा दुसऱ्या ठिकाणी हलवला, माशी बाहेर आली आणि आपण ठेवलेली शिकार शोधू लागली. पुन्हा शोधलं, सापडला. नाकतोडा पुन्हा बिळात गेली. हे असं पुन्हा पुन्हा घडलं, तब्बल 40 वेळा. शेवटी टिनबर्गन कंटाळले आणि त्यांनी सोडून दिलं. अशा प्रकारच्या मर्यादा आहेत खोदमाशीच्या मेंदूला. आणि खरं म्हणजे या ग्रहावर विश्वाची प्रतिकृती मेंदूत तयार करून साठवून ठेवण्याची क्षमता ज्या मेंदूत आहे, तो मेंदू आहे मानवाचा. हा मानवी मेंदू आहे, खूप दुरावस्थेत आहे, जणू लोणच्याच्या बरणीत ठेवलाय. म्हणून आता आपण जिवंत माणसाचा मेंदू पाहूया. हा जो मेंदू आहे, जो आता तुम्ही पडद्यावर पाहताय, तो या क्षणी एका पिवळ्या गुलाबाचा विचार करतोय. तो आता विचार करतोय रॉयल इन्स्टिट्यूशनच्या सभागृहाचा. आणि आता विचार करतोय की तुझं नाव काय? सारा. सारा. तो साराच्या चेहऱ्याचे चित्र स्वतःच्या मेमरीत साठवतोय. त्याला हे चित्र मिळवून देणारा अवयव आहे डोळा. ते डोळ्याचे भिंग आहे आणि ते पारपटल म्हणजेच रेटिना. आता तिथे साराचे खाली डोकं वर पाय अशा तऱ्हेचे चित्र दिसतंय. आणि हे चित्र दशलक्षावधी तारांच्या वेटोळ्यामार्फत मेंदूच्या त्या मागच्या भागात पोचवले जाते. आणि साराच्या चेहऱ्याचे चित्र आता मेंदूच्या मागील भागावर प्रेषित केलं गेलंय. नक्की माहित नाही, पण ते चित्र अनेक ठिकाणी पोचवले जातंय आणि जाणीवा असलेल्या भागात त्याची चित्रप्रतिमा तयार होते. तो मेंदू अर्थातच माझा मेंदू आहे. एका आधुनिक तंत्राने ते चित्र तयार केले आहे, ज्याला म्हणतात मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. यामुळे डॉक्टर्स शरीराची चिरफाड न करता किंवा शरीरात एक्सरे सारखे अपायकारक किरण न सोडता शरीरातील कोणताही अवयव आता पाहू शकतात. आणि या व्याख्यानात उपयोग करण्यासाठी मी यावर्षी MRI करून घेतला. मेंदू आपल्या शरीरातील अविभाज्य संगणक म्हणता येईल. शरीर मोठ्या गुंतागुंतीच्या त्रिमिती जगात वावरत असतं, पण डोळे जे मेंदूला माहिती पुरवतात ते त्याला द्विमिती चित्रच पाठवतात. डोळ्याची 2 पारपटले स्वतंत्रपणे या जगाची द्विमिती चित्रे पाहत असतात, शिवाय ती उलटी दिसतात. तरीही कोणत्या तरी मार्गाने मेंदू ही चित्रे त्रिमितीत परावर्तित करतो. आता एक अगदी सोपी क्रिया करूया. घरात बसून टीव्हीवर हा कार्यक्रम पाहत असलेले प्रेक्षकही करू शकतील. तुमचा उजवा हात असा चेहऱ्यासमोर धरून माझ्याकडे पहा. हाताकडे पाहू नका, माझ्याकडे पहा. आता तुम्हाला दिसतील दोन्ही हात, स्वतःचे हात. आणि हे दोन्ही हात म्हणजे एक जो तुमच्या डाव्या डोळ्याने दिसतो आणि दुसरा तुमच्या उजव्या डोळ्याने, म्हणून ते दोन्ही दिसतात. पण आता लक्ष फक्त हातावरच केंद्रित करा. माझ्याकडे पाहू नका, हाताकडे पहा. आता तुम्हाला माझी 2 चित्रे दिसतील आणि हाताचे फक्त एकच दिसेल. ठीक आहे, प्रयोग पुरे झाला. तर मग इथे काय चाललंय? इथे सुद्धा हाताच्या 2 प्रतिमा दिसतायत. एक डाव्या डोळ्याच्या पारपटलावर तर दुसरी उजव्या डोळ्याच्या. पण काहीतरी करून मेंदू दोन्ही प्रतिमा एकत्रित करून त्याची एकत्रित त्रिमिती रचना असलेली हाताची एकच प्रतिमा किंवा ते जे काही असेल डोक्यात कुठेतरी साठवून ठेवली. मेंदूने हाताची एकच प्रतिमा किंवा ते जे काही असेल डोक्यात कुठेतरी जतन केलंय. आपण जेव्हा म्हणतो की मी हे पाहिलं, तेव्हा आपण प्रत्यक्षात पाहत असतो की त्या वस्तूचं आपल्या डोक्यातील तयार झालेलं प्रातिनिधिक रूप असतं, साठवलेली एक प्रतिकृती असते. ही उपयोगी प्रतिकृती असते, कारण संवेदना इंद्रियांमार्फत येणाऱ्या माहितीमुळे ती सतत अद्यावत होत असते. ती स्थिर नसते. पंचेंद्रिय मेंदूत सतत जी माहिती पाठवत असतात त्याकडे केवळ कच्चा माल म्हणून न पाहता अगोदर असलेली प्रतिकृती या माहितीच्या आधारे अद्यावत होते. संगणकाच्या भाषेत जे आपण खरं म्हणून पाहतो त्याची मेंदू आभासी प्रतिमा तयार करून पाहत असतो. तर आता संगणकामध्ये आभासी वास्तवता कशी असते पाहूया. इथे आहे एक अत्यंत प्रबळ जलद संगणक आणि या संगणकात आपण पाहणार आहोत एक प्रतिकृती एका जगाची, एक सूक्ष्म अगदी छोटं जग. ते एक घर आहे, मध्ये कॉरिडॉर आणि बाजूला खोल्या आहेत. आणि कोणीतरी इथे येऊन या सूक्ष्म जगात फेरफटका मारण्याचा छान अनुभव घ्या. कॅरेन इथे येऊन
आपली मदत करणार आहे. तिथे उभी राहा आणि सर्वप्रथम मी तुला समजवतो की इथे हा जो हेडसेट आहे त्यात 2 छोटे टेलिव्हिजन स्क्रीन्स आहेत आणि त्या पडद्यांवर उमटलेल्या प्रतिमा धूर्तपणे या संगणकावर घेतल्या जातील. त्यामुळे कॅरेनला एरवी जसं त्रिमितीमध्ये दिसतं तसंच दिसणार आहे आणि आवाज पण स्टिरिओ. आता हे कानाला लाव. काही त्रास नाही ना? आता कॅरेन जे पाहणार आहे ते आपण या मोठ्या पडद्यावर पाहणार आहोत. कॅरेन, तुझं डोकं हळूहळू या बाजूने त्या बाजूला हलवू शकतेस का प्लीज? ती जेव्हा डोकं हलवते तेव्हा ते जगही हलत असल्यासारखं वाटतं. तिने जसा हेल्मेट घातलाय तसा तुम्ही घातला तर तुम्हालाही हे सहज घडतंय असं वाटेल. आजूबाजूचं जग नेहमीसारखंच हलताना दिसेल. कॅरेन, तुझं डोकं वर खाली पण हलवून बघ. बघा, जेव्हा ती डोकं वर नेते आणि जेव्हा ती डोकं खाली आणते, लक्षात घ्या की ती वेगवेगळ्या बाजूनी पाहते आणि आपण तिच्या एका डोळ्यांनी जेवढं दिसतंय तेवढंच पाहतोय. म्हणजे आपण एकाच प्रतिमेत पाहतोय. आता तुम्हाला कल्पना आहे की कॅरेन जरी तुमच्यासमोर उभी असली तरी तिला वाटतंय की ती त्या कॉरिडॉरमध्येच उभी आहे जिथे एका बाजूला दारांची रांग आहे आणि ती विचार करते की आपण या कॉरिडॉरमधून चालत जाऊ शकतो. ते पहा, ती खरोखरच कॉरिडॉरमधून चालत जाते आणि ती जाते. पण प्रत्यक्षात कुठेही पावले न टाकता तिच्या हातात असलेल्या छोट्या यंत्राची बटणे ती दाबते. हे एक नियंत्रण करणारे यंत्र आहे आणि त्याचे एक बटन दाबले तर ती पुढे जाते. थोडी पुढे जातेस का? आणि दुसरं बटन दाबलं तर ती मागे जाऊ शकते. बरोबर. कॅरेन, आता सभोवताली एक फेरफटका मार. काय दिसतंय बघ. एखाद्या खोलीत जाऊन काय आहे बघ. ती आता कॉरिडॉरमध्ये चालू लागली आहे आणि ती वळते. ती कोणत्या खोलीत शिरणार आहे ते मला माहीत नाही. तिच्या इच्छेप्रमाणे ती कुठल्याही दरवाजा पलीकडे जाऊन तिथे काय आहे ते पाहू शकते. ती दार उघडून आत जाते. तिला काय दिसतंय तिथे? हे काहीतरी माशासारखं दिसतंय. खोलीवर असलेल्या माशांसोबत ती पोहते. पण तिथे एक फुलपाखरूही दिसतंय. लक्षात ठेवा, हे खरं जग नाही, हे आभासी जग आहे. तुम्ही इथे काहीही समाविष्ट करू शकाल. हे संगणकात निर्माण केलेलं काल्पनिक जग आहे. तिथे असणारा प्रत्येक मासा स्वतंत्रपणे प्रोग्राम केला गेला आहे. ते जणू काही खरे मासे असल्यासारखे वागणार. तू आता काय करते सांगशील का कॅरन? मी इथे मोकळ्या जागेत आले आहे. मला वाटतं ती भिंतीमधून मागे गेली आहे. हा एक खेळ आहे. आणि मग 180 अंशात मागे वळून मी पुन्हा ते सगळं पाहते. ठीक आहे, आता तू पुन्हा खोलीत मागे जा. खोलीच्या आत जा. बाहेर पडण्यासाठी? तर आभासी जगात जो बाण तिच्या समोर लटकताना दिसतोय तो तिचा हात आहे. तो तिच्या हाताचं प्रतिनिधित्व करतोय. जर तिने हात फिरवला तर तुम्हाला तो बाणही हलताना दिसेल. ती आता दाराकडे येते आणि बाणाने स्पर्श करून दार उघडते. आता आपण दरवाजातून पुन्हा कॉरिडॉरमध्ये आलो आहोत. तू आता कुठे जातेस कॅरन? गोल फिरतेस? उजवीकडे वळते? ठीक आहे. ती जिथे बघते तिथे तिला काही ना काहीतरी दिसतंय. तिला हवं तिथे ती जाऊ शकते. कॉरिडॉरमधून मागे फिरू शकते. दुसऱ्या एखाद्या खोलीत जाऊ का? हो, जा. आणि त्या खोलीत काय आहे ते बघ. ओ, इथे काय दिसतंय? बहुतेक बुद्धिबळाचा पट आहे. सोंगट्यांच्या मधून चालता येतं का बघ. तिथे एक प्यादा आहे. ते उचलता येईल का? परत करून बघ. हाताने स्पर्श कर. बघा, ती हाताने प्यादा उचलते. हात हलताना दिसतोय आणि मग आता ते प्यादही हलतंय. बहुतेक तिने खाली टाकलं. नाही, खाली नाही टाकलं. आत्ता टाकते खाली. आता टाकू खाली. हा, पडलं. वाह, तिथे फळीसारखं काहीतरी वेगळंच दिसतंय. जा आणि बघ बरं काय आहे ते. ती पुढे जाते आणि तिथे काठावरून खाली पडते. खाली अजून एक बुद्धिबळाचा पट आहे. आता ती खालच्या पटावर आहे जिथे अजून एक प्यादा आहे. तुला जे हवं ते कर कॅरन. थोडं उडायचंय का? ते प्यादा हातात धरायचंय. तिने ते खाली पाडलं. आता ते कुठे जातंय? ते कुठेतरी गायब झालं. आता तू कुठे आहेस? ओ, वाचवा. आपण आता बुद्धिबळ पटाच्या खाली गेलोय. आपण अगदी खाली आहोत आणि आता पुन्हा वर आलो आहोत. आपण उंच कड्यावर जातोय. तिथे किल्ला आहे. अरे बापरे. ठीक आहे, मी मनापासून तुझे आभार मानतो कॅरन.
तर हे सगळं काय होतं? तिथे खरंच सोंगट्या होत्या का? बुद्धिबळपट होता का? एका बाजूने विचार केला तर होय, ती होती या साऱ्या वस्तूंची गणिती रूपं, जी वाचल्यावर आपल्याला त्या साऱ्या वस्तू खरंच आहेत असं मनापासून वाटलं. आणि त्या खरोखरच्या वस्तू असल्यासारख्या आपण त्या हाताळूही शकत होतो, फेकू शकत होतो आणि आपण त्या जगात वावरू शकत होतो. आणि बुद्धिबळाची सोंगटी फेकली तर पुन्हा उचलेपर्यंत तिथे तशीच राहत होती. म्हणजे तिथे वास्तवाशी काहीतरी मिळतं जुळतं होतं. आणि अगदी या क्षणी देखील तुमच्या मेंदूत आपण जशी प्रक्रिया संगणकात पाहिली तसंच काहीतरी चालू आहे. जगाच्या आभासी वास्तवाचे आकृतीबंध प्रारूप तुमच्या मेंदूत साठवलेले असते व त्यामुळेच तुम्ही जगाचे आकलन करून घेऊ शकता. पण हे मला कसं माहिती? तुमच्या मेंदूत काय चाललंय हे मला कसं माहित? हे समजण्याकरता आपण समजून घेऊया भास. इथे आहे मुखवटा चार्ली चॅप्लिनचा. तो अगदी साधारण आहे, कोणतीही लबाडी किंवा चालाकी नाही. समोरच्या बाजूने पाहिल्यास तुम्हाला तो तुमच्या अपेक्षेप्रमाणे भरीव दिसेल. पण तुम्ही जेव्हा मुखवट्याची मागील बाजू पाहाल, जी पोकळ आहे, तेव्हा तुम्हाला एक विचित्र गोष्ट जाणवेल. ती बाजू पोकळ असून देखील तुम्हाला भरीवच वाटेल. आणि एवढंच नाही तर तो भाग उलट्या दिशेने फिरत जातोय असं देखील वाटतं. आणि जेव्हा ही भरीव बाजू पुढे येते तेव्हा ती त्या पोकळ बाजूला खाते असा भास निर्माण होतो. आत्ता आपल्यासमोर असलेली समोरची बाजू भरीव आहे आणि जेव्हा पोकळ बाजू समोर येते तेव्हा ती पुन्हा भरीवच दिसते, ती तशी नसली तरीही. काय घडतं इथे? जेव्हा मेंदू समोर आकार येतात, जे डोळे, नाक व तोंडासारखे दिसतात, तेव्हा त्याच्यासमोर लगेच भरीव चेहऱ्याच्या प्रतिमेचे प्रारूप येते. चेहरा बघण्यासाठी तो खूप आतुर आहे. चेहरा बघण्याची तो एक संधी शोधत असतो आणि या मुखवट्याची मागील बाजू ती संधी असते. इथे 2 डोळे, 1 नाक आणि 1 तोंड आहे आणि मग मेंदू पोकळ बाजूकडे दुर्लक्ष करतो व त्या बाजूकडे भरीव चेहऱ्याच्या प्रारूपातूनच पाहतो. तो त्रिमितीतल्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करतो. हे समजून घ्या की आपल्या दोन्ही डोळ्यांच्या पारपटलावर येणाऱ्या प्रतिमा खरोखरच भरीव असत्या तर काय झालं असतं? अशा परिस्थितीत पारपटलावरील हालचाली भरीव चेहऱ्याच्या प्रतिमेशी सुसंगत झाल्या असत्या. मग मेंदू ती प्रतिमा स्वीकारतो आणि भरीव चेहरा उलट्या दिशेने फिरतोय असा भास होतो. आता पुढच्या प्रयोगासाठी आपल्याला एक स्वयंसेवक हवाय, तर मग आपण हा तू ये. धन्यवाद. ब्रायसन तुला बाहेर नेऊन लगेच पुन्हा आत घेऊन येणार आहे. आता इथे आपल्याकडे आहे एक अशक्य त्रिकोण. त्रिकोणाच्या ह्या कोपऱ्याकडे पाहिल्यास कळतं की तो एक लाकडी त्रिकोण आहे, ज्याचं तोंड दुसऱ्या बाजूला आहे. ह्या बाजूने पाहिल्यास डोळे सांगतात की त्रिकोणाचे तोंड दुसऱ्या बाजूला आहे आणि आता आपल्याला दिसतंय की त्रिकोणाचे एक तोंड तिसऱ्याच बाजूला आहे. ते 3 कोण एकत्र जुळत नाहीत, त्यांचा मेळ होऊ शकत नाही. तरीही मेंदू जेव्हा हे बघतो तेव्हा तो जी प्रतिमा तयार करतो ती एक अशक्य त्रिकोण असते. मला वाटतं तुम्हाला हे नीट दिसतंय. आता हा भास आपण निर्दयीपणे मोडून काढूया मुळापासून. काय झालं? बाहेर ये. त्रिकोण पुन्हा तयार झाला. परत आत जा. परत बाहेर. खूप खूप धन्यवाद. आता तो त्रिकोण इथे आपण का, म्हणजे तो नक्की कसा आहे हे पाहता येईल. धन्यवाद. तुझं नाव विचारायचं राहून गेलं. सारा. सारा. ठीक आहे सारा, तू जरा वेळ इथे थांब. सारा, यात विशेष काही नाही. फक्त 3 लाकडाच्या पट्ट्या विरुद्ध दिशेने एकमेकांना चिकटवल्या आहेत. आता मी ही आकृती फिरवल्यावर आपल्याला पुन्हा भास होईल. मला हे फारसं जमलेलं दिसत नाही, पण मी इथे माझा चेहरा आत नेला की काय घडतं ते तुम्हाला असं दिसेल. खूप खूप धन्यवाद सारा. माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे. या आकृतीला नेकरचा घन म्हणतात आणि हे कागदावर काढलेलं साधं चौकोनी घनाचं चित्र आहे. त्याच्याकडे निरखून पाहिलं तर एक विचित्र गोष्ट लक्षात येईल. तुमच्या जवळ असलेल्या बाजूचा घन बाजू बदलतोय असे तुम्हाला दिसेल. एकदा एक बाजू तुमच्या जवळ आहे असं वाटेल, तर एकदा दुसरी बाजू जवळ असल्यासारखी वाटेल. काय चाललंय इथे?
त्रिमिती घनाचं चित्र द्विमिती कागदावर आहे आणि हे चित्र 2 त्रिमिती पानांशी आलटून पालटून सुसंगत बनतं. त्यामुळे मेंदूला कळत नाही की 2 पैकी कोणते त्रिमिती घन वापरायचं. मेंदूकडे त्रिमिती घनांच्या 2 संभाव्य प्रतिमा आहेत ज्या वापर होण्यासाठी वाट पाहत आहेत. पण त्याला हे माहीत नाही की द्विमितीमधील 2 चित्रांपैकी कोणतं चित्र त्रिमिती म्हणून समजायचं आणि कोणतं नाही. मग तो एकच त्रिमिती आकृती गृहीत धरण्याऐवजी दोन्ही आकृत्या आलटून पालटून पाहतो. त्यामुळे एकदा घनाची एक बाजू जवळ वाटते तर एकदा दुसरी. ह्या प्रतिकृतीने हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल, कारण इथे खरोखरच एक धातूचा घन ठेवला आहे आणि तो फिरतोय. आणि जर याच्यावर उजव्या बाजूने प्रकाश झोत सोडला, कदाचित या पडद्यावर जास्त चांगल्या पद्धतीने दिसेल, जी द्विमिती आकृती तुमच्या पारपटलावर फिरते ती पण 2 वेगळ्या त्रिमिती आकृतीशी सुसंगत आहे. आणि म्हणून तुम्ही त्या आकृतीकडे पाहिलं आणि एकदा डोळे मिचकावून पुन्हा त्याकडे पाहिलं तर त्याची दिशा बदलली आहे असे तुम्हाला वाटेल. मेंदूला कळत नाही की 2 त्रिमिती आकृतींमधली कोणती पकडायची, म्हणून तो आलटून पालटून त्या त्रिमिती आकृत्या पकडतो. पण मेंदू आभासी वास्तव प्रारूप बनवतो हे स्पष्ट करण्यासाठी आपल्याला भ्रम निर्माण करणारी कोणती साधनं वापरायची देखील गरज नाही. कोणत्याही साधनाचा वापर न करता टीव्ही प्रेक्षकांमध्ये देखील भ्रम निर्माण करू शकतो. घरी करताना तुम्हाला टीव्हीच्या पडद्यावर काही दिसणार नाही, पण घर बसल्या स्वतःवर हा प्रयोग करा. तुमच्या हाताच्या एका बोटाने सावकाश डोळ्याची बाहुली फिरवा. मी जिथे बोट दाबतोय तिथेच तुमचं बोट दाबा. तुम्ही जशी बाहुली फिरवाल तसं तुम्हाला सभोवतालचं जग तुमच्या भोवती फिरतंय असं वाटेल. एक क्षीण भूकंप झाल्यासारखं वाटेल. म्हणजे तुमची अपेक्षा तशीच निर्माण झाली असेल, नाही का? असं वाटतं कारण डोळ्याची बाहुली फिरते तशी पारपटलावर तुम्ही पाहत असलेल्या वस्तूंच्या प्रतिमा फिरतात आणि सभोवतालचं जग फिरताना दिसतं. हे विचित्र नाही, कारण हीच तर तुमची स्वाभाविक अपेक्षा आहे. आता अजून पुढचा विचार करू. तुम्ही डोळे गरागरा फिरवले तर असंच काहीतरी दिसतं की नाही? मी जर डोळे इकडे तिकडे फिरवले, डोळे फिरवून बघा, डोकं फिरवून बघा, डोळे फिरवा, पारपटलांवरील प्रतिमा भांबावली आहे. जर तुम्ही डोळ्यात बोट घातलं तर जे होईल त्यापेक्षा अधिक भांबावली आहे. पारपटलावरची प्रतिमा हलते, पण तुम्ही प्रत्यक्षात काय पाहताय? भूकंपात जसं हलतं तसं तर दिसत नाहीये. तुम्ही जेव्हा डोळे गोल फिरवता तेव्हा तुम्हाला जग चट्टानासारखं स्थिर दिसतं. म्हणजे डोळ्यात बोट घालून पाहिलं तर जग भूकंपासारखं फिरताना दिसतं, पण जेव्हा तुम्ही आपणहून डोळे इकडे तिकडे फिरवता तेव्हा पारपटलावर जरी सारख्याच घटना घडल्या तरी तुम्हाला दिसणारे जग स्थिर स्थावर असणार. असं का? या 2 प्रकारात काय फरक आहे? भूकंप परिस्थितीत जग कसं फिरताना दिसतं हे मेंदूला माहीत असण्याची आवश्यकता असते. आणि मेंदूला हे देखील समजायला हवं की नेहमी डोळे फिरवताना भूकंपच घडतोय असं नसतं. म्हणून मेंदू काय करतो? तो जेव्हा डोळ्यांच्या स्नायूंना हालचाल करून पाहण्याची आज्ञा देतो तेव्हा तो नेहमी डोळे फिरवून पाहत असताना दिसणाऱ्या ह्या जगाच्या आभासी प्रतिमेच्या प्रारूपाची साठवलेली प्रत उघडून पाहतो. मग आभासी प्रतिमेच्या प्रारूपाला आज्ञा होते, चला डोळे हलणार आहेत, आता जग पण हलेल. म्हणूनच आभासी प्रतिमेचं प्रारूप भूकंप पाहत नाही, कारण तसा त्याचा प्रोग्राम नाही. मेंदूतील जतन केलेलं दैनंदिन दिसणाऱ्या जगाचं चित्र त्याला दिसतं. पण डोळ्यात बोट खुपसून डोळ्याची बाहुली इकडे तिकडे फिरवतात तेव्हा मेंदू दैनंदिन जगाच्या आभासी प्रतिमेच्या प्रारूपाची प्रत डोळ्याकडे पाठवत नाही, कारण तसं बघण्याची आज्ञा मेंदूने दिली नसते आणि भूकंप परिस्थिती देखील कळायला हवी. ह्यासाठी एका जर्मन शास्त्रज्ञाने एक प्रयोग केला ज्यात त्याने भूलतज्ञाद्वारे स्वतःच्या डोळ्याचे स्नायू बधीर केले. आता ह्या प्रयोगासाठी मला एक स्वयंसेवक पाहिजे आहे. अरे वा, स्वयंसेवक तयार पण आहे, पण आपल्याकडे प्रयोग करण्याइतका पुरेसा वेळ नाही. म्हणून प्रयोगात काय झाले तोंडीच सांगतो. त्याने स्वतःच्या डोळ्याचे स्नायू भूल देऊन बधीर केले. मग काय झालं असेल? त्याने जेव्हा जेव्हा डोळ्यांना हलण्याची आज्ञा दिली डोळे हललेच नाहीत, ते पूर्णपणे स्थिरच राहिले आणि पारपटलांवर उमटलेली प्रतिमा देखील अगदी स्थिर राहिली. पण डोळे हलवण्याच्या आज्ञेची प्रत मेंदूतील नियमित आभासी प्रतिमेच्या प्रारूपाकडे पाठवली गेली व ही घटना पाहण्यास सांगितली. पण जेव्हा हालचाल झाली नाही, मेंदूला वाटले की भूकंप घडतोय.
म्हणजे शास्त्रज्ञाने भूल देऊन बधीर केल्यावर स्नायूंना डोळे गोल फिरवण्याची आज्ञा दिली, तेव्हा डोळ्याच्या बाहुल्या हलल्याच नाहीत आणि पारपटलांवरील प्रतिमा ही स्थिरच राहिली. पण मेंदूतील प्रारूप हलले आणि भूकंप जाणवला. मेंदू जगाचे प्रारूप बनवून मेंदूतच जतन करतो हे आता सिद्ध झालंय. आपण आभासी वास्तव पाहतोय. काही वेळासाठी दुसऱ्या विषयाकडे वळूया आणि मेंदूच्या उत्क्रांतीबद्दल विकास प्रक्रियेबाबत चर्चा करूया. जर कालावधीचा विचार केला तर मेंदूची प्रगती फारच झपाट्याने झाली आहे. एका तज्ज्ञाने म्हटलं, मानवी मेंदू इतका गुंतागुंतीचा दुसरा कोणताही अवयव गेल्या दशलक्ष वर्षात इतक्या जलद गतीने विकसित झाल्याचे उदाहरण इतिहासात सापडणार नाही. एप माकडाच्या कवटीची तुलना केली जसे चिंपांझी, तर आपला मेंदू, आपली कवटी खरंच मोठी आहे, ती एखाद्या फुग्यासारखी फुगली आहे. त्या प्रक्रियेचं इथे एक चलचित्र आहे. हा पहा आपला पूर्वज ऑस्ट्रालोपिथिकस, हे त्याचं डोकं आहे आणि आता पहा मेंदूची हळूहळू होत गेलेली उत्क्रांती. आता हा मेंदू होमोसेपियन्सच्या आधीच्या होमो इरेक्टसचा आहे. तो आता आधुनिक मानव होमोसेपियन्सचा म्हणजे आपल्यासारखा होतोय. जशी जशी उत्क्रांती होत गेली तशी तशी कवटी फुगत चाललीय. डोकं पण मोठं होतंय. हे सुमारे 3 दशलक्ष वर्षातले बदल दाखवले आहेत. कवटीचे दुसऱ्या बाजूने दिसणारे दृश्य बघा. हे ऑस्ट्रालोपिथिकसचे डोकं तुलनेने लहान आहे, ते मोठं होतंय, जबडे पण दिसतायत. ही वाढ पिढ्यापिढ्यांनी उत्क्रांत होते. कवटी, डोके, मेंदू दशलक्ष वर्षे उत्क्रांतच होत राहतात. ही आधुनिक मानवाची कवटी आहे, जी मेंदूने भरगच्च भरली आहे. इथे काय घडतंय हे समजून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा संगणकाकडे वळावं लागेल, कारण मेंदू सारख्याच जलद गतीने संगणक देखील उत्क्रांत झाला आहे. आणि हे समजण्याकरता एका मानसशास्त्रज्ञाचे विधान पाहूया, ज्याचं नाव आहे क्रिस्टोफर एव्हान्स. तो हे म्हणाला, आजच्या गाड्या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या गाड्यांपेक्षा बऱ्याच वेगळ्या आहेत. त्या स्वस्त आहेत, महागाईतही परवडणाऱ्या आहेत आणि कार्यक्षमताही जास्त आहे. हे श्रेय आहे ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या विलक्षण प्रगतीचे, कार्यक्षम उत्पादन पद्धतीचे आणि मोठ्या बाजारपेठेचे. पण संगणक ज्या वेगाने विकसित झाला, त्या वेगाने व त्या वेळेत जर वाहन उद्योग विकसित झाला असता तर आजची वाहने किती कार्यक्षम व स्वस्त झाली असती. अशी बरोबरी केली तर चित्र फार वेगळं दिसेल. आज रोल्स रॉयस ही गाडी केवळ 150 रुपयात मिळाली असती, 1 लिटर पेट्रोलमध्ये 12 लाख किलोमीटर चालली असती आणि कुणीही ही गाडी चालवू शकलं असतं. आणि लहान प्रतिकृती बनवली तर 6 प्रतिकृती टाचणीच्या टोकावर ठेवू शकतो. जर मानवी मेंदू कमी वेळेत इतका विकसित झाला तर संगणकाने त्यापेक्षाही अधिक गतीने प्रगती केलीये. पण वेगवेगळ्या काळाची तुलना एकाच पट्टीवर करणं अयोग्य ठरेल, कारण उत्क्रांतीसाठी लागणारा काळ पिढ्यांमध्ये मोजावा लागतो आणि पिढ्या निर्माण होण्यासाठी माणसे मरावी लागतात. पिढी दर पिढी माणसाचे प्रजनन सुरू राहते, पण ही प्रक्रिया खूपच वेळखाऊ आहे. म्हणजे तंत्रज्ञानापेक्षा प्रदीर्घ आहे, जे सतत पुढे जाते. मेंदू कशामुळे मोठा झाला हे कोणालाच सांगता येत नाही. याबाबत अनेक तर्क आहेत, उत्पत्ती आहेत. पण जसं म्हटलं, संगणकाच्या प्रगतीकडे पाहिलं तर मेंदूचा विकासही कळेल. संगणकाच्या प्रगतीत काय कारणं आहेत हे नीट पाहिल्यास मेंदूची प्रगती पण कळेल. पण दोघांच्या प्रगतीसाठी कारणीभूत असलेल्या घटकांमध्ये काही मूलभूत फरक असणार आहेतच. कारण संगणकात वॉल्व, ते ट्रान्झिस्टर्स, ते इंटिग्रेटेड सर्किट्स असे तंत्रज्ञान विकसित झाले. तसे तंत्रज्ञान मानवी मेंदूत वापरले गेले नाही. पण संगणक विकसित होण्यात एक विशिष्ट प्रक्रिया कारणीभूत आहे आणि ती प्रक्रिया आपल्याला समजली तर मेंदू विकसित होण्याची प्रक्रिया देखील समजू शकेल. ह्या प्रक्रियेला मी एक लांबलचक नाव देतोय. मी त्याला स्वयंपोषी सहचर्य उत्क्रांती प्रक्रिया असं नाव देतोय. सहचर्य उत्क्रांती म्हणजे एकमेकांच्या सहकार्याने उत्क्रांत होत राहणे. स्वयंपोषी हे नाव मी या अर्थाने सर्व प्रक्रियांना देणार आहे की तुमच्याकडे जेवढं आहे तेवढं मिळतं. शस्त्रास्त्र स्पर्धेचं उदाहरण घेऊया. जेव्हा एका बाजूची क्षेपणास्त्रे विकसित होत असतात तेव्हा दुसऱ्या बाजूने त्यांना अडवणारी आयुधेही वेगाने विकसित होतात, म्हणून त्यांना नष्ट करणारी यंत्रणाही अधिक शक्तिशाली होत जाते.
आणि तसे झाले की पहिली बाजू आपली क्षेपणास्त्रे अधिक विकसित करतात आणि मग रडार, इंटरसेप्टर अधिक अचूक निर्माण होतात आणि ही शर्यत अमर्याद पद्धतीने वाढत जाते. मी स्वयंपोषी म्हणतो कारण मूळ रडारमधील सुधारणांमुळे ते अधिक शक्तिशाली होते आणि एका बाजूच्या वाढीमुळे दुसरी बाजू देखील पुन्हा सुधारणा करतात आणि मग ही प्रक्रिया दोन्ही बाजूंनी अशाच पद्धतीने निरंतर होत राहते. जास्त असलं की अजून गरज निर्माण होते, तुम्ही अजून मिळवता. उत्क्रांतीमध्ये ही शस्त्रास्त्र स्पर्धा होती. हा बहिरी ससाणा आहे, तो भ्रमंती करतोय, सुंदर उडणारे जिवंत यंत्र. आता त्याला लवकरच आपलं भक्ष्य दिसेल आणि तो जोरदार सुळकांडी मारून भक्ष्यावर झडप घालेल. ते बघा, त्याने शिताफीने आपले पंख आत घेतले आणि आपल्या भक्ष्याकडे ताशी 160 किलोमीटर या वेगाने झेपावलाय. त्याचे भक्ष्य असलेले बदक देखील आपल्या परीने वेगाने उडतंय आणि तरी देखील ते पकडलं गेलंच बघा. हे पक्षी उत्क्रांतीच्या शस्त्रास्त्र स्पर्धेतील अंतिम उत्पादने आहेत. दोघेही उडण्यामध्ये निपुण आहेत. याचं कारण म्हणजे त्यांच्यातील स्पर्धा, त्यांच्यातील वंशवाढीत एकाच्या प्रगतीने दुसऱ्याची देखील प्रगती होत गेली. बहिरी ससाणा उडण्यात प्रगती करतो तेव्हा बदकाला देखील प्रगती करावीच लागते. अशी प्रगती दोन्ही पक्षांमध्ये पिढी दर पिढी होत राहते आणि कालांतराने त्यांच्या पुढील प्रत्येक पिढीत ही सुधारणा हळूहळू होत जाते. म्हणूनच मी या प्रक्रियेला स्वयंपोषी म्हणतो. ही स्वयंपोषी सहचर्याची उत्क्रांती पद्धती संगणकाच्या विकासाला व मानवी मेंदूच्या विकासाला खूप कारणीभूत ठरली आहे. संगणकातील हार्डवेअर व सॉफ्टवेअर सहचर्याने विकसित होतात. हार्डवेअर म्हणजे त्यातील हे असे भाग जे स्पर्श केले जाऊ शकतात. सॉफ्टवेअर म्हणजे प्रोग्राम आणि दोघांमध्ये सुधारणा होणं जरुरी आहे. हे आहे एक साधं हार्डवेअर. माऊस हा एका साध्या बॉल व सॉकेटने बनला आहे आणि सॉकेट मधला हा बॉल जेव्हा फिरतो तेव्हा स्क्रीनवरचा बाण देखील फिरतो. एक प्रचंड शक्तिशाली आभास निर्माण होतो, जणू काही तुमचा हातच अगदी स्वाभाविकपणे या स्क्रीनवर फिरतोय असा जबरदस्त भ्रम निर्माण होतो. संगणकाच्या सुरुवातीच्या दिवसात जर एखादी फाईल काढून टाकायची असेल तर कीबोर्डचा वापर करून लांब लचक कमांड टाईप करायला लागायची, जशी डिलीट mydir.baslip.cotsw.txt वगैरे वगैरे. जर चूक झाली तर दुरुस्त करा कमांड इतकी मोठी असायची की अनेक वेळा लक्षातच नाही राहायची. आज संगणकातून फाईल काढून टाकायची असेल तर त्या फाईलवर बाण न्या, फाईल सिलेक्ट करा आणि वेस्ट पेपर बास्केटमध्ये टाकून द्या. नंतर जेव्हा वेस्ट पेपर बास्केट भरेल तेव्हा तीही बाणाने सिलेक्ट करा व रिकामी करून टाका. हे इतकं सोपं आहे. हे किरकोळ उदाहरण झालं. सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की आधुनिक संगणकावर माऊस अथवा अशा दिशादर्शक उपकरणांचा पगडा आहे. म्हणून तर आधुनिक संगणकात फाईल फेकून देण्यासाठी एखादी क्रिया आपण खोलीतून कागदाने कपटे बाहेर फेकून द्यावे इतकी सोपी झाली आहे. संपूर्ण संगणक जगच माऊसने किंवा त्या प्रकारच्या हार्डवेअरने काबीज केलं आहे. डेस्कटॉपवरची कोणतीही फाईल तुम्ही कुठेही कधीही हलवू शकता, बदलू शकता, नाहीशी करू शकता. एकेकाळी लांब लचक कमांड्स लक्षात ठेवायला लागणारं काम या माऊस सारख्या हार्डवेअरने सुकर केलं आहे. आपण ही चर्चा केली कारण एका साध्या पण अभिनव हार्डवेअर उपकरणामुळे या क्षेत्रात क्रांती घडली. या साध्या हार्डवेअरने संगणकातील सॉफ्टवेअरच्या असंख्य सुधारित पिढ्या तयार केल्या आणि त्याच्या पिढ्यांवर पिढ्या विकसित होऊन संगणक विकासाची एक भव्य प्रशस्त इमारतच तयार झाली व अनेक सॉफ्टवेअर्स एकमेकांच्या सहकार्याने उत्क्रांत झाले. आजचे संगणक ज्या पद्धतीने विकसित होत आहेत ते स्वयंपोषित आणि चक्राकार वाढीचे उत्तम उदाहरण आहेत. आधुनिक संगणकाची गुंतागुंतीची रचना करणे मानवाला शक्य होणार नाही. हा तक्ता इथे असलेल्या चिपच्या सर्किट डायग्रामच्या केवळ एक अष्टमांश आहे. म्हणजे इथे जी चिप आहे त्या चिपचा पूर्ण सर्किट डायग्राम इथे दिसत असलेल्या डायग्रामपेक्षा
8 पट मोठा आहे. आता आपण जरा हा डायग्राम पाहूया. इथे तांबड्या खुणा दिसतायत. एक खूण म्हणजे एक वायर आहे. आपण त्या खुणांच्या मागे जात इथपर्यंत येऊया आणि मग हे मुख्य मार्ग लक्षात ठेवूया. तुम्ही जर हा संपूर्ण डायग्राम नीट न्याहाळला तर तुमच्या लक्षात येईल की कोणताही मनुष्य हा डायग्राम तयार करू शकणार नाही. माणसाकडे कल्पना आहेत आणि त्यानेच मूलभूत प्रोग्रामिंग केलंय. पण आधुनिक संगणक खूप मोठ्या प्रमाणावर पूर्वीच्या संगणक पिढ्यांनी बनवले आहेत. आधुनिक संगणक त्याच्या अगोदरच्या पिढीतील संगणकाच्या रचनेशी आदानप्रदान करणारे असतात. इथेही स्वयंपोषी पद्धतीनेच संगणक विकसित होतो. अगोदरच्या पिढ्यांमध्ये झालेला विकास पुढच्या पिढ्यांच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरतो. स्वयंपोषित सहचर्य उत्क्रांती पाहून आपण संगणक व मानवी मेंदूमधील उत्क्रांतीचे साम्य शोधणार आहोत. मानवी मेंदूमध्ये तशाच पद्धतीने बदल होत असतील का? पण संगणकासारखे मेंदूच्या उत्क्रांतीत थेट दुवे मिळत नाहीत. आपल्याकडे पुरावे म्हणून आहेत कवट्या आणि मानवाने प्राप्त केलेली कुशलता. आपल्याकडे हार्डवेअर म्हणून मेंदूचे बाह्य कवच आहे आणि सॉफ्टवेअर म्हणून आहे आपल्या पूर्वजांनी गारगोट्यांपासून बनवलेले हे बाण. आणि इथे आपण पाहू शकतो गुहेमध्ये असलेल्या 2 गव्यांची चित्रे. हे सारे मानवाने मेंदू वापरून बुद्धीने तयार केलेल्या वस्तूंचे अवशेष आहेत. इथे आपल्याला कोरून लिहिलेल्या विटाही सापडतात आणि या पद्धतीची पुस्तकेही सापडतात. या प्रवासात मेंदू इतका पुढे कसा गेला असेल? जशी माऊसमुळे संगणकाची वेगाने प्रगती झाली तसं मानवी मेंदूच्या बाबतीत काय झालं असेल? इथे आपल्याला अंदाज बांधावा लागेल. 3 दशलक्ष वर्षांपूर्वी जेव्हा आपला पूर्वज ऑस्ट्रालोपिथिकस आफ्रिकेत भटकत होता तेव्हा त्याचा मेंदू चिंपांजीच्या मेंदूपेक्षा मोठा नव्हता. हा पण आहे ऑस्ट्रालोपिथिकस. आणि जर आपला हा पूर्वज व चिंपांजी एकमेकांना भेटलेच असतील तर बुद्धीचा विचार करता ते एकमेकांसारखेच असणार. तेव्हाच्या कपी वानराच्या कोणत्याही प्रजातीचा मेंदू प्रगतीसाठी भरारी घेऊ शकला असता. पण मुद्दा हा आहे की चक्राकार स्वयंपोषित सहचर्याची उत्क्रांतीच्या सुरुवातीला काही नाट्यमयता नव्हती. कोणा एका प्रजातीने सॉफ्टवेअर म्हणजे आयुधांमध्ये किरकोळ बदल करून प्रगतीतील अडथळा दूर केला असं मी सुचवतोय. परिणाम लगेच दिसला नाही. चक्राकार स्वयंपोषित सहचर्य उत्क्रांती सुरू होण्यामध्ये व अखेरीस मेंदूने आत्ता गाठलेली प्रगतीची उंची लगेचच जाणवणार नाही. पण सॉफ्टवेअरची इतकी प्रगती कशी झाली याबाबत अजून मी काही बोललोच नाहीये. आपण फक्त अंदाज बांधू शकतो. एक शक्यता म्हणजे जगाच्या प्रारूपाचे अधिक चांगल्या प्रकारे आकलन होणे. आपण पाहिलं आहे की मेंदू बघितलेल्या जगाची प्रतिकृती तयार करून जतन करतो आणि जगामध्ये काय घडू शकेल ही प्रतिकृती पण तयार करू शकतो. आपला पूर्वज होमो इरेक्टस 1 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होता आणि कल्पना करा की एक होमो इरेक्टस स्त्री एक अरुंद दरी पार करून आपले कुटुंब पलीकडे नेण्याचा प्रयत्न करते. त्याआधी कोणीही पूल बांधला नव्हता. पूल बांधण्याचे तंत्र त्यांना माहीत नव्हतं. पण तिने अचानक मनातच दरीच्या एका बाजूचं झाड कोसळलेलं पाहिलं असावं आणि तिच्या लक्षात आलं की ते पूल म्हणून वापरता येईल. तिने असाही विचार केला असेल की प्रत्यक्षात हे झाड कसं पाडावं आणि तिच्या कल्पनेने तिने झाडाच्या बुंद्याशी लागलेली आगही पाहिली असावी. झाड बुंद्याशी जाळून ते पडल्यावर पूल तयार करण्याची कल्पना तिला सुचली असावी. अंदाजे हे असं घडलं असेल पण तो प्रयोग यशस्वी झाला असेल असंही नाही. मुद्दा हा आहे की या अगोदर कधीही न पाहिलेल्या घटनेचा म्हणजे आगीने झाड पाडून पूल बनवून दरी ओलांडण्याचे प्रारूप तिने मेंदूमध्ये तयार केले. भविष्यात अमुक केलं तर तमुक घडेल अशी अपेक्षा ती करत होती आणि मानव जर हे करू शकला तर अनेक समस्या सोडवू शकेल कारण इतर प्राणी या पद्धतीने विचार करू शकत नाही. तर ही एक शक्यता आहे. कल्पनेने कृती केल्यामुळे मानवी उत्क्रांती जलद झाली असावी.
दुसरी शक्यता आहे भाषा, आणि ते स्वाभाविक आहे, कारण चक्राकार तंत्राने विकास होण्यासाठी भाषा अत्यंत आवश्यक आहे. भाषा हे साधन असेल तर अगोदरच्या पिढीचा अभ्यास तुम्ही शिकू शकता, पूर्वजांच्या चुका व अनुभव तुम्हाला माहीत होतात, पुढची प्रगती सुकर होते. तर भाषा महत्वाची आहे. पण पुरावे असं सांगतात की भाषा बोली भाषेबद्दल बोलायचे झाल्यास मेंदूची पुरेशी वाढ झाल्याशिवाय भाषेचा उगम व विकास होऊ शकत नाही. भाषेचा विकास होताना आधी खाणाखुणांच्या माध्यमातून किंवा वाळूत आकृत्या काढून प्रयत्न झाले असतील, मग संभाषण करण्यासाठी मानवाच्या मनातच एखाद्या गोष्टीबद्दल तार्किक विचार येऊन पुढील कृती करण्याच्या पद्धतीद्वारे हीच पहिली भाषा निर्माण झाली असावी. कालांतराने विचार आणि संभाषण यांची सांगड घालण्याकरिता वाणीचा उपयोग करीत जीभ, ओठ आणि आवाजाचा वापर करून मेंदूच्या हार्डवेअरचे सुयोग्य जाळे निर्माण केले. मग तंत्रज्ञान व हत्यारांचा वापर करणे मेंदू शिकला असावा. ही हत्यारे शरीराच्या हातापायापेक्षा अधिक कार्यक्षम ठरत असावीत आणि मग डोळ्यासारख्या दुर्बिणी, सूक्ष्मदर्शक यंत्रे असे दृष्टीवाढीची बाह्य उपकरणे तयार केली असावीत. कदाचित तंत्रज्ञानाच्या आधारे मानवाच्या प्रगतीतील अडथळे दूर झाले असावेत. मेंदूच्या प्रगतीसाठी कल्पना, भाषा आणि तंत्रज्ञान हे घटक कारणीभूत असतील, किंवा तीनही घटकांचा एकत्रित प्रभाव झाला असेल, किंवा तिघांनी एकमेकांना मजबूत करत चक्राकार प्रगती केली. पण ही तीनही मानसिक आयुधे कल्पना, भाषा, तंत्रज्ञान दुधारी आहेत. योग्य वापर केल्यास विश्वाचे सुयोग्य प्रारूप तयार होऊ शकेल, पण दुधारी गुण देखील आहेतच. कल्पना करण्याचे उदाहरण घेताना बघितलेल्या सॉफ्टवेअरचा विचार करा. ते अत्यंत उपयोगी आहे, पण त्याचे दुर्दैवी परिणाम देखील घडू शकतात. मेंदू जो हुशारीने जगाची प्रतिकृती तयार करतो, तो अस्तित्वात नसलेल्या गोष्टीची प्रतिकृती ही नोंदवून ठेवण्याचा धोका निर्माण करू शकतो. आपल्यापैकी कितीतरी जणांनी अंथरुणात झोपले असताना अनुभवले असेल की अंधारात भूत दिसले, पण हलत्या पडद्यांवर येणाऱ्या चंद्रप्रकाशामुळे ते भास झाले असतात. चार्ली चॅप्लिनच्या प्रयोगातून आपण पाहिले की मेंदू किती सहजपणे मुखवट्याच्या पोकळ चेहऱ्यालाही भरीव चेहरा समजतो. याच पद्धतीने खिडकीतील पडद्यांच्या सुरकुत्यांना आपण डोळे, नाक आणि कदाचित तोंड समजून एखाद्या चेहऱ्याची कल्पना करतो, जेव्हा वास्तविक तिथे काहीच नसते. आपण रोज रात्री स्वप्ने पाहतो. मेंदूतील अशा सॉफ्टवेअरमुळेच आपण स्वप्नात अशी माणसे, पशु, पक्षी, देश, जग पाहतो जे कदाचित कधीच अस्तित्वात असू शकणार नाही. आपण जेव्हा अशी ही प्रारूपे, प्रतिकृती पाहतो, तेव्हा ती आपल्याला खरीच वाटतात. आणि का वाटू नये? कारण आपण सवयीने मेंदूतील वास्तव जगाच्या प्रतिकृतीचे तयार झालेले प्रारूपच अनुभवत असतो. या सिम्युलेशन सॉफ्टवेअरमुळे आपल्याला जागेपणीही भ्रम होऊ शकतो. आपण यातून हे शिकले पाहिजे की जेव्हा एखादा माणूस म्हणतो त्याने देवदूत पाहिला किंवा डोक्यात आवाज होत आहेत, तर सावध व्हायला हवं की त्या व्यक्तीला नक्कीच भास होत आहेत. दुसरं म्हणजे भाषा. त्यातले दुर्गुण काय? ती दुधारी तलवारीसारखी का आहे? तर चांगली माहिती लोकांच्या मेंदूत पसरते, पण सगळी माहिती उपयोगी असेलच असं नाही. निरर्थक माहिती ही सहजगत्या पसरते. अगदी अशी साधी टोपी म्हणूया. 10 वर्षांपूर्वी बेसबॉल कॅप डोक्यावर उलटी घातलेली कोणीही पाहिली नव्हती. खरं तर आपल्या देशात बेसबॉल कॅप कोणीच घालत नव्हतं. पण आता इंग्लंड किंवा अमेरिकेच्या कोणत्याही रस्त्यावर गेलात तर उलटी बेसबॉलची कॅप घातलेली तरुण मुलं हमखास दिसतील. कॅप अशी घालण्याची स्टाईल कांजिण्यांसारखी पसरत गेली. आधी अमेरिकेत, मग इथे. हा मनाचा साथीरोग आहे, मनाचा विषाणू म्हणू शकतो. पण कांजिण्यांची साथ जशी लवकर निवळते, तशीच मनाच्या विषाणूंची साथ देखील लवकरच लुप्त होते. आणि माझ्या अंदाजे उलटी टोपी घालण्याची साथही लवकरच नाहीशी होईल. काही अशा पद्धतीने. उलटी टोपी घालण्याची साथ काही हानिकारक नाही,
पण अशा अनेक उपद्रवी वैचारिक संकल्पना आहेत ज्यांच्या चुकीच्या प्रसाराने विश्व समजून घेण्याच्या आपल्या महत्वाच्या प्रक्रियेला खीळ बसते. 1633 मध्ये ख्रिस्ती न्यायालयाने खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांना आजन्म तुरुंगात बंद केले. त्यांचा गुन्हा होता की त्यांनी त्यावेळी न पटणारे पृथ्वी भ्रमंतीविषयी पुस्तक लिहिले. त्यांना पाखंडी म्हणून दोषी ठरवले गेले कारण त्यांनी वैज्ञानिक पद्धतीने मांडलेले सत्य त्यावेळच्या धर्ममताच्या संस्कृतीविरुद्ध होते. आणि आजही परिस्थिती फार काही वेगळी नाही. आजच्या काळातही एका कादंबरीकाराने धार्मिक पंथाच्या श्रद्धांना तडा जाणारी विधाने कादंबरीत लिहिली म्हणून धर्मप्रमुखाने त्या लेखकाला ठार मारण्याचा फतवा काढलाय. आणि 20व्या शतकातलं अत्यंत विनाशकारी भाषेच्या विषाणूचं उदाहरण बघा. Vertreter dieser Demokratie nur sagen, dass uns dies nicht gleichgültig ist. मी काहीही सांगायची गरज नाही. आता भाषेच्या सर्वसाधारण चांगल्या व वाईट गोष्टींकडे वळूया. माणसाची मुले मोठी होत असताना खूप गोष्टी शिकतात. भाषा हे शिकण्याचे अमोघ साधन आहे. शेकडो वर्षात शिकलेला शहाणपणा काहीच वर्षात शिकता येतो. म्हणूनच छोटी मुले लहानपणी कमालीची ग्रहणक्षम असतात. लहान मुले जे ऐकतात त्यावर विश्वास ठेवतात. फादर ख्रिसमस आणि पर्यांच्या गोष्टी हानिकारक नसतात. पण जे मन परीकथांवर विश्वास ठेवतं तेच मन कपोलकल्पित कथांवर देखील विश्वास ठेवतं. आपण या नकाशात पाहिले होते की जगभरात असत्य गोष्टी सत्य मानणाऱ्यांचं वितरण कसं होतं. डायनोसॉर नष्ट झाल्याच्या काही उत्पत्ती जगाच्या निरनिराळ्या भागात मांडल्या जातात व त्यावर फक्त तिथल्याच लोकांचा विश्वास असतो. मुद्दा हा आहे की विज्ञान जर त्याप्रमाणे चाललं असतं तर केवढ्या समस्या निर्माण झाल्या असत्या. जगाच्या ज्या प्रदेशात आपण जन्मलो आहोत केवळ तेथील उत्पत्ती ग्राह्य मानून चालणार नाही. विज्ञानाच्या दृष्टीने ते चुकीचे आहे. यातून आपण शिकले पाहिजे. जगाबद्दल स्वतःचे समज तपासून पहा. जीवनाबद्दल, या विश्वाबद्दल तुमच्या मान्यता पुराव्यांवर आधारित आहेत की केवळ ज्या प्रदेशात जन्मलात तेथील प्रचलित समज आहेत. वरच्या नकाशात दाखवलेल्या वितरणामध्ये तुमचे समज घर करतायत तसे असल्यास तुमचे समज पुन्हा नव्याने तपासा. कारण विश्वाची वस्तुस्थिती निरनिराळ्या देशांमधील समजांप्रमाणे वेगळी असणार नाही. आता आपली तिसरी दुधारी तलवार पाहूया, तंत्रज्ञान. ही अशी उपकरणे, दुर्बीण, सूक्ष्मदर्शक यंत्र वगैरे प्रचंड ताकदवान आहेत. केवळ त्यांच्या मदतीनेच आपण विश्व जाणून घेऊ शकतो. मग समस्या काय आहे? त्यांच्यात काय दोष आहे? तंत्रज्ञानाच्या वाईट उपयोगाचा विचार केल्यावर लगेचच हायड्रोजन बॉम्ब किंवा अणुबॉम्ब सारख्या विनाशकारी उपकरणांनी केलेला उपद्रव आठवतो. हे सगळ्यांना माहितीये. हा दुष्परिणाम आहेच. पण मी ज्या गोष्टीबद्दल बोलतोय तिचा मनावरही परिणाम होतो जो आपल्या एकूण प्रजातीच्या मानसिक जडणघडणीत महत्वाचा आहे. मानवाने बनवलेली अवाढव्य गुंतागुंतीची पण उत्तम अशी यंत्रे पाहिल्याने आपण असे मानतो की या विश्वासारखी अवाढव्य यंत्रणा ही कोणीतरी बनवलीये. आधीच्या एका व्याख्यानात मी डिझाईन आणि डिझायनॉइड हा फरक सांगितलाय. डिझाईन्ड उपकरणे म्हणजे दुर्बिणी व सूक्ष्मदर्शक यंत्रे जी कोणीतरी खरोखरच डिझाईन केली आहेत. डिझायनॉइड उपकरणे म्हणजे आपल्या डोळ्यांसारखे अवयव जे कोणीतरी डिझाईन केल्यासारखे वाटतात, एकाच पद्धतीने काम करत असतील असेही वाटते, पण तसं नसतं. ते एका निराळ्याच प्रक्रियेने म्हणजे उत्क्रांतीच्या प्रक्रियेने झालेत. डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने झालेत. जसे आइन्स्टाईनचे सिद्धांत समजायला किचकट आहेत तसा डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत समजायला कठीण नाहीये. कोणीही समजू शकतं. पण गेल्या काही शतकात कोणीच समजून घेतलं नाही. बुद्धिमान लोकांनीही नाही, ना एरिस्टॉटल, ना कोणी तत्ववेत्ता, कोणी गणितज्ञही नाही. कुणाला ही साधी गोष्ट सुचली नाही. पण 19व्या शतकात 2 शास्त्रज्ञांनी, डार्विन व वॉलेस यांनी समजली. पण इतका वेळ का लागला? खूप कारणे असतील, पण मी आत्ता एकाच बद्दल बोलतोय. तंत्रज्ञानाच्या विचलित करणाऱ्या परिणामांमुळे असे झाले असेल. ह्याचं कारण की आपल्या डोळ्यासमोर असलेल्या वस्तू ज्या अभियंत्यांनी बनवल्या, जशा
दुर्बिणी, सूक्ष्मदर्शक यंत्रे, इतर अनेक सुताराची साधी हत्यारे आपण लहानपणापासून बघत विचार करत राहिलो की ते बनवण्यामागे काहीतरी उद्दिष्ट आहे. पण आता आपल्याला समजतंय की मानवाचा उपयोग काय. आपण मेंदूचे उत्पादन आहोत आणि मेंदू उत्क्रांतीचे उत्पादन आहे. कारण व उपयोग हे दोन्ही उत्क्रांत झालेत. सुमारे 3000 दशलक्ष वर्ष उत्क्रांतीच्या प्रक्रियेनंतर निर्माण झालेली सजीव सृष्टी होती डिझायनॉइड, म्हणजे डिझाईन वाटली तरी त्या संकल्पनेपासून खूप दूर होती. शेवटी मानवाची एकमेव प्रजाती आहे जी सहेतुक निर्मिती करणारी अशी प्रजाती ठरली आहे. विश्वाच्या संदर्भात हेतू ही संकल्पना अगदी अलीकडे उदयास आली आहे. हेतू ही संकल्पना जेव्हा मानवी मेंदूत निर्माण झाली तेव्हा नवीन कल्पना लढवण्याचे सॉफ्टवेअर तयार करण्याची क्षमता निर्माण झाली व त्यामुळे चक्राकार स्वयंपोषित प्रगतीची नवी दालने उघडली. विशेष करून जेव्हा मानवाचे समूह समान हेतू बाळगतात. नासाने चंद्रावर पाठवलेले हे लँडर खाली उतरताना दिसतंय. एका समान उद्देशाने मोठा मानव समूह एकत्र येऊन केवढी मोठी कामगिरी करू शकतो याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जेव्हा या समूहाचा चंद्रावर पाऊल ठेवण्याचा उद्देश जाहीर केला त्यानंतर ही कामगिरी अवघ्या 10 वर्षात फत्ते झाली. मानवी जनुकांचे संपूर्ण आरेखन करण्याची कामगिरी एका समूहाने हाती घेतली आहे आणि ती देखील पूर्ण होईल. विज्ञान म्हणजे ज्या विश्वामध्ये आपण सारे निर्माण झालो आहोत ते समजून घेण्याचा एक सामूहिक हेतू आहे. हे विश्व समजून घेण्याकरिता आपल्या विश्वाचं प्रारूप आपल्या मेंदूत भरायचं आहे, नोंदवून घ्यायचं आहे. जेव्हा आपण आकलन करतो तेव्हा त्या गोष्टीचं प्रारूप नोंदवून घेतो. जसे संगणकामध्ये आभासी वास्तवाचे प्रारूप असते तसे विश्वाच्या पण आभासी वास्तव प्रतिमेचे प्रारूप मेंदूत नोंदवले जाईल. आभासी वास्तव प्रतिमेचे शेवटचे प्रारूप वापरण्यासाठी आधीच प्रशिक्षित केलेला स्वयंसेवक आपल्याकडे आहे. तो आहे ॲलिस्टर. बरोबर, इथे ये ॲलिस्टर. सुरुवातीला तो आपल्याला त्याच्या मनाप्रमाणे फिरवून आणेल, म्हणून तो जिथे जाईल तिथे आपण असणार आहोत आणि हे काम तितकं सोपं नसेल. आता आपण संगणकातील आभासी वास्तव प्रतिकृती भोवती फिरतोय आणि त्या दरवाजाच्या बाहेर एक चित्र आहे. तुमच्यापैकी काही जणांनी ते कोणाचे आहे हे ओळखले असेल. आपण त्या चित्रापासून पुन्हा लांब जातोय. लक्षात असू द्या, आपण संगणकातील प्रतिकृतीमध्ये आहोत. आता आपण बहुतेक एका दरवाजातून आत जातोय. आपण दरवाजातून आत आलो आहोत. कुठे आहोत आपण? पहा, आपण रॉयल इन्स्टिट्यूटच्या व्याख्यान सभागृहात आहोत. ही संगणकातील रॉयल इन्स्टिट्यूटच्या लेक्चर हॉलची प्रतिकृती आहे. तिथे व्याख्यानाचे व्यासपीठ आहे आणि तो बाहेर जाण्याचा मार्ग. तिथे निळी आसने आहेत. गॅलरीच्या खालच्या भिंतीची थोडी बाजूही दिसते. आता तुम्हाला प्रतिकृतीची कल्पना आली असावी. एवढं पुरेसं आहे. धन्यवाद ॲलिस्टर, खूप खूप धन्यवाद. आपण इथेही पुन्हा एकदा जगाची प्रतिकृतीच पाहत होतो. संगणकात नोंदवलेली छोटी प्रतिकृती. पण असल विश्वाची प्रतिकृती ह्या प्रतिकृती इतकी छोटी असणार नाही. ती खूपच भव्य दिव्य असणार. ती बनवणे एक सामूहिक कृती असेल. असंख्य मेंदूंमध्ये असलेली ही प्रतिकृती एकमेकांना जोडली जावी लागेल. प्रतिकृतीचे संदर्भ पुस्तकात सापडतील, पुस्तकालयात, चित्रांमध्ये, संगणकातील डेटाबेसमध्ये. जसा काळ पुढे जाईल आणि संस्कृती प्रगल्भ होईल तसे आदानप्रदान होत असलेली विश्वाची प्रतिकृती उन्नत होईल आणि अधिकाधिक शुद्ध सुसंस्कृत वास्तवतेची अचूक प्रतिमा देणारी ठरेल. आणि त्याचबरोबर आपल्या मेंदूतील तयार होणाऱ्या प्रतिकृती कमीत कमी अंधविश्वासू संकुचित विचारांपासून मुक्त होतील. या प्रतिकृतीत आत्मे, भूत, पिशाच्च नसतील. त्या प्रतिकृती वास्तवाच्या खूप जवळ असतील आणि माहितीच्या आधारे सतत अद्ययावत होणाऱ्या असतील. त्या शक्तिशाली असतील, ज्याचे विविध भाग सुसंगत असतील, खूप प्रभावी ठरणारी व विश्वाच्या प्रारूपात भविष्यात काय बदल होतील याचा अचूक वेध घेणाऱ्या प्रतिकृती असतील. आपण कदाचित या वाढत्या विश्वाचा वेध घेणारे एकमेव प्राणी असू. खूप खूप धन्यवाद.